कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात. सो मी आज खूप खुश दिसते आहे तुम्हाला नक्कीच, कारण आज मी ऑफिसवरून धावपळ करून लवकर आली आहे बिकॉज माझे मम्मी पप्पा येणार होते. आणि तुम्हाला तर माहित आहे मम्मी पप्पा येणार असतील तर जी एक्साइटमेंट असते ती एक वेगळीच असते. अँड आय वॉज सो हॅपी. त्यामुळे मी फटाफट निघून आली आणि मम्मी पप्पा आज घरी आले आहेत, त्यामुळे खूप छान अशी मेजवानी होणार आहे. आज मस्तपैकी जेवण नॉनव्हेज आज बनणार आहे आणि नॉनव्हेज मध्ये आज आम्ही स्पेशल चिंबोरी बनवत आहोत. कोणाकोणाला चिंबोरी आवडतात हे कमेंट करून मला नक्की कळवा. तर आज मम्मीच्या हातची चिंबोरी एक नंबर. आणि खूप सारी मच्छी आज घेऊन आलो कारण मम्मी पप्पा आले आहेत. सो ऑब्व्हियसली त्यांना खुश करणं तर आलंच, तर त्यामुळे त्यांच्यासाठी छान छान मच्छी मी घेऊन आली आहे. कारण ते लगेचच उद्या निघणार आहेत, तर उद्या पुन्हा मला काही बनवता येणार नाही. सो म्हटलं की येस आत्ताच घेऊन जाऊया त्यांच्यासाठी छान छान. मग आम्ही चिंबोरी घेतली, प्रॉन्स घेतले आणि बांगडे सुद्धा घेतले आहे. सो फिश फ्राय, कोलंबी आणि खेकडे किंवा चिंबोरी जे तुम्ही तुमच्याकडे म्हणता तसं, आम्ही दोन्हीही म्हणजे असं दोन्हीही म्हणतात, चिंबोरी किंवा खेकडे. तर एक नंबर चिंबोरीचा रस्सा हा जो बनतो तो तर म्हणजे माझा फेवरेट आहे. कोणाकोणाला आवडतं हे नक्की कळवा. तर मम्मी पप्पा आल्यानंतर जी आमची मजा असते ती आज तुम्हाला थोडीफार ह्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा. अँड थँक्यू सो मच. तर जे मी तुम्हाला म्हणाली होती की चिंबोरी आम्ही घेऊन आलो, तर इथे पहा हे आहेत चिंबोरी. मम्मी इथे साफ करून घेत आहे. मम्मी आल्यानंतरच स्पेशली मी बनवते कारण ते मला क्लीन करायला नाही जमत. मग मम्मी आल्यानंतर ते पॉसिबल होतं. आता मस्तपैकी खेकड्यांचा कालवण मम्मीच बनवणार आहे, कारण मम्मीच्या हातचं खेकड्यांचं कालवण म्हणजे वा. त्याचं वाटण वगैरे मी आता काढून घेईन आणि फोडणी वगैरे मम्मी देणार आहे. सो फिश फ्राय आणि कोलंबीसुद्धा बनवणार. घरी आलो, मस्तपैकी फर्स्ट क्लास चहा घेतला आम्ही सर्वांनी आणि मग जेवणाला लागलो. तर मी, मम्मी आणि पप्पा काही नाही काहीतरी कामं करत होतो. मग आकाशसुद्धा म्हणाला की हां काहीतरी मी सुद्धा मदत करतो. मी म्हणाली की हां तू खोबरं किसून दे. आणि पप्पांनासुद्धा मी लसूण साफ करायला दिली होती. सो पप्पासुद्धा मला मदत करत होते. मम्मी करत होती, मम्मी तर ते खेकडे साफ करत. आकाश कसं वाटतंय तुला हे किसताना? हां आवडतंय का हे काम तुला? तसं पण तुला कोणतं काम आवडतं? तर मी आता फिश फ्राय सुद्धा करायला ठेवलं आहे आणि इकडे पहा किचनमध्ये किती काय छान छान असं मदत आहे मेजवानी. कोणाकोणाला जेवायला यायचं आहे नक्कीच या. सो मस्तपैकी इथे फिश फ्राय होत आहे आणि कोलंबीला सुद्धा मॅरिनेट केलं आहे. कोलंबी मसाल्यासाठी मी तेल घालून त्याच्यामध्ये कढीपत्ता, कांदा, टोमॅटो हे ॲड केलेलं आहे आणि ते छान असं मिक्स करून कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्येच मी हे हिरवं वाटण ॲड केलेलं आहे. हिरवं वाटणमध्ये आपण कोथिंबीर, मिरची आणि लसूण या 3च गोष्टी असतात. तर छान असं हिरवं वाटण थोडंसं घालायचं, त्याने खूपच सुंदर अशी टेस्ट येते. हे जे कोलंबी आहे, मसाला कोलंबी, ही नक्की तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. आणि अगदी झटपट आहे, लगेचच बनते, फार वेळ लागत नाही. कोलंबी जर साफ केलेली असेल तर खूप लगेचच बनते. आणि त्याच्यानंतर मी इथे मसाले ॲड करून, जे वाटण होतं हिरवं ते ॲड करून त्याच्यानंतर हळद आणि लाल तिखट आणि मालवणी मसाला, जो तुम्ही घरी नॉर्मली डेलीमध्ये यूज करता, होममेड असेल किंवा तुम्ही बाहेरूनही आजकाल होममेड मसाले मिळतात, तर तो मालवणी किंवा स्पेशल मालवणी मसाला असेल तर तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि जी कोलंबी बनते ना, भाकरी आणि हा कोलंबी मसाला म्हणजे एक नंबर जेवण बनतं. आणि आकाशला फिशमध्ये कोलंबी ही त्याची फेवरेट आहे, तो कोलंबीच खातो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी कोलंबी ही नेहमीच बनवते. मला तर आता ते यूज टू झालं आहे आणि मलासुद्धा आवडते कोलंबी.
मग कोलंबी आणि भाकरी त्याच्यासाठी. सो तुम्ही इथे पाहूच शकता की कोलंबी मसाला, म्हणजे हे पाहून मला आत्ताच भूक लागली आहे. असं झालं की कधी जेवणार, खूप जास्त भूक लागली आहे. कारण जेव्हा एवढं छान काय काय बनतं तेव्हा, आणि स्पेशली वेन वी आर नॉन व्हेजिटेरियन, तेव्हा आपण एक्सायटेड असतो खायला. कोलंबीमध्ये थोडंसं पाणी घातलं, थोडी ग्रेव्ही ठेवली की भाकरीसोबत खायला खूपच छान लागतो मसाला. आणि आता इथे कोलंबीसुद्धा रेडी होत आहे. साईडला मी फिशसुद्धा परतून घेतलं. एक साईड आता छान अशी मस्तपैकी क्रिस्पी झालेली आहे. सो तेच दुसरी साईडसुद्धा अशी छान होईल. मम्मी तेच म्हणत होती की फिशचे पीसेस तू मोठे मोठे केलेस, थोडे छोटे करायला पाहिजे होते, मग ते खूप लगेच फ्राय होते, जास्त वेळ लागत नाही, सगळीकडूनच आपल्याला एवढा वेळ परतून घ्यायला लागत नाही. तिचं असं म्हणणं होतं की पीसेस थोडे छोटे छोटे केले असतेस, ते जर पातळ असते तर जास्त बेटर असतं. पण मग तेच आमचं बोलणं चालू होतं मम्मीचं आणि माझं, की एवढ्या दिवसानंतर आली आहे. तर मग आमच्या थोड्या गप्पा चालू होत्या मस्तपैकी किचनमध्ये. आणि पप्पा आणि आकाश आतमध्ये TV बघत होते. सो छान असं इकडे तुम्ही पाहू शकता की कोलंबीचा रस्सा, ओ माय गॉड, म्हणजे खूप टाईम नंतर इट्स झणझणीत चिंबोरी एकदम इथे रेडी आहे. आणि आता आम्ही एन्जॉय करतोय आमचं जेवण. हॅलो एव्हरीवन, इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू ऑल. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मम्मी पप्पा सोबत असल्यानंतर एक वेगळाच आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती पाहतच आहात. सगळेच जर खुश होतात, मम्मी पप्पा आल्यानंतर कोणतीही मुलगी ही खुशच असते. ऑब्वियसली एक वेगळाच आनंद असतो, उत्साह असतो. तर मम्मीला रात्री विचारलं होतं की ब्रेकफास्टसाठी काय बनवू. मम्मी म्हणाली होती की काही चालेल. मग मी रात्री साबुदाणा भिजत ठेवला होता. सकाळी उठली आणि छान फ्रेश होऊन इकडे साबुदाणा खिचडी बनवायला घेतली. सो साबुदाणा खिचडीसुद्धा साईडला रेडी होत आहे आणि सर्वांसाठी चहासुद्धा ठेवून दिला. मग चहा आणि साबुदाणा खिचडी मस्तपैकी आता ब्रेकफास्टसुद्धा एन्जॉय करू. आता आकाशलासुद्धा उठवते. आणि मग कसं एकत्र ब्रेकफास्ट करण्याची पण मजा एक वेगळी असते. रोज आम्ही नॉर्मली दोघं असतो तर तेवढी मजा येत नाही. आज मम्मी पप्पांसोबत ब्रेकफास्ट एन्जॉय करू. त्यांनाही खूप छान वाटलं. एवढ्या दिवसानंतर आले, लगेचच जात आहेत, पण येणार आहेत ते नंतर पुन्हा, तेव्हासुद्धा मी व्हिडिओज शेअर करीनच तुमच्यासोबत. आणि चहा असा छान उकळला ना की मस्त, म्हणजे एक चहाचं सुख एक वेगळंच आहे. माझ्या घरी चहा हा सगळ्यांनाच आवडतो आणि माझ्या हातचा स्पेशली. आकाश तर माहिती आहे किती क्रेझी आहे फॉर टी. तर मग इथे मस्तपैकी गरमागरम चहा आणि साबुदाणा खिचडी आता आम्ही एन्जॉय करणार आहोत. सो तुमच्याकडे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये काय बनवलं ते मला कमेंट करून कळवा. आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर व्हिडिओज आवडत असतील तर जरूर लाईक करून जा. खाऊन सांगा कशी झाली आहे. खरंच खाल्ली, आवडली. तर मम्मी पप्पा काल आले होते, जसं की तुम्ही बघितलं रात्री एवढं सारं मी काही बनवलं होतं त्यांच्यासाठी.
तर तुम्हाला पप्पा कसं वाटलं? एकदम छान. जेव्हा 3-4 दिवस तुम्हाला सुट्टी असेल तेव्हा आम्ही पण 3-4 दिवस खूप 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 एन्जॉय. मम्मी तुला आवडलं की नाही? हो छान एकदम. माझ्या मनाली मच्छी खाल्ली, चिंबोरी, बांगडा, फ्राय, कोलंबी. रस्सा. वाह. तर आता ते निघाले आहेत. आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि मम्मी पप्पा आता निघतायत. सो बघूया पुढे काय ते. तर जसं तुम्ही पाहिलं की मम्मी पप्पा आता निघाले आणि आम्ही खाली गेलो, त्यांना छान बाय बाय करून आलो. आणि येस, आता हा व्लॉग इथेच मी एंड करत आहे. या व्लॉगमध्ये छान अशा मेमरीज आहेत मम्मी पप्पांसोबत. सो येस, आजच्या व्लॉगमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.